पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गरवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। इथे 40 वर्षीय तलाठी आणि 20 वर्षांची एक कॉलेज तरुणी मृत अवस्थेत आढळली। दोघांचे मृतदेह 1200 फूट खोल दरीत आढळले आहे। मृत्यूपूर्वी दुर्गवाडी येथील कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि त्याच परिसरात आढळलेल्या चपलामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। एक तलाठी आणि कॉलेजची तरुणी अशा प्रकारे मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रामचंद्र साहेबराव पारधी वय वर्ष 40 आणि रुपाली संतोष खुटान वय वर्ष 20 असं मृत पावलेल्या दोघांची नावे। मयत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते, तर रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती। दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं। याबाबत एक सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली। रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या का केली याचा सविस्तर खुलासा त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे। त्यांनी आपल्या पत्नीसह तिच्या घरच्यांविरोधात गंभीर आरोपही केले आहेत। रामचंद्र पारधी यांनी मृत्यूआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिच्या चुलत बहीण, त्यांचे पती एकूण 11 जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत म्हटलं। या सर्वांनी आपल्याला मानसिक त्रास दिला, यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचंही रामचंद्र यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं। तसेच त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत। पत्नी लायकीची नाही, ती घरातील सर्व बाबी फोन करून आणि प्रत्यक्षात इतरांना सांगते। आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे असं ती नातेवाईकांना सांगत असे। तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली। मी 8 वर्ष सगळं सहन केलं। पत्नीचं तिच्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही, असा आरोप चिठ्ठीत केला। पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनामीमुळे जगण्याची इच्छा नाही। माझ्या मृत्यूस सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा, असंही रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं। या नोटमध्ये त्यांनी आई वडील, बहीण भाऊ आणि मुलांची माफी मागितली आहे। तरुणी रामचंद्र पारधी यांच्या नात्यामधील असल्याची माहिती समोर आली। हे दोघे मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते। या दोघांच्या घरातील मंडळींनी पोलिसात तक्रार दिली होती। तलाठी रामचंद्र यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस तक्रार नोंदवली होती। तरुणीच्या घरातील लोकांनी तिच्या अपहरणाची तक्रार देखील नोंद केली होती। तर रामचंद्र यांची गाडी 3-4 दिवसांपासून जुन्नरमधील कोकणकड्यावर उभी असल्याचं, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आल्याने काहीतरी विपरीत घडल्याचं समोर आलं होतं। जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले। यात मुलीचा मृतदेह 1200 फुटांवर आढळून आला, तर रामचंद्र यांचा मृतदेह 1350 फुटांवर आढळला। जवळपास 2 दिवस रेस्क्यू टीमचा शोध कार्य सुरू होता। रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटान यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधीच सुसाईड नोट लिहिली होती। पोलिसांनी या घटनास्थळावरून या दोन्ही सुसाईड नोट जप्त केल्या आहेत। तलाठी रामचंद्र पारधी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आई वडिलांची व भावाची माफी मागितली, तर पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत। तर रुपाली खुटान यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं। या दोघांनी कुटुंबियांना गंभीर आरोप करत एकत्रित आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी घटनेची नोंद केली। आता या दोघांच्या सुसाईड नोटवरच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।